नमस्कार मंडळी. आज आपल्याला पिकलेल्या वांग्याचं डाळ वांग करायचंय. आता डाळ वांग्यासाठी पिकलेलं वांग, चटणी, हळद, मीठ, कूट, डाळ, कोथिंबीर, लसूण एवढं साहित्य घेतलंय. आता फोडणीसाठी लसूण सोलून घेऊ. आता पिकलेल्या वांग्याचं डाळ वांग करायचंय. आता त्याला लसणाची फोडणी द्यायची बघा. लसूण आणि कोथिंबीर, लसूण जास्त जरा वापरायचा थोडा आणि कोथिंबीर टाकायची, काय नाही दुसरं टाकायचं. ह्याला लसणाने खमंग होती भाजी. आता लसूण सोलून झाला. आता लसूण मोडून घेऊ फोडणीसाठी थोडा. आता कोथिंबीर नीट करून कापून घेऊ बारीक जरा. आता फोडणीला धुवून ठेवलेली, पण आपला नीट करून घेतली म्हणजे काय कडू गावात हे काय येतं त्याच्यात, म्हणून आपले बघून नीट करून घ्यायची. आता वांग कापून घेऊ. काटा वांगी त्याचं काटा काढून घेऊ वरच वरच आधी. काटा गावरान वांगी. आता पिकलेल्या वांग्याची चव वेगळीच असते बघा. ही आता जुन्या लोकांची पद्धत आहे. जुनी लोक अशी पिकलेल्या वांग्याचं डाळ वांग करायची. त्याला काय चिंच टाकायची गरज नाही, टमाटर टाकायची गरज नाही, त्याला अंगठाचा आंबूसपणा असतो. म्हणून आता हे पिकलेल्या वांग्याचं डाळ वांग करून दावते बघा तुम्हाला. आणि असंच कधी तुम्हाला भेटली पिकलेली वांगी तर करीत जावा तुम्ही बी. छान चव लागते त्याची. हे झालं आपलं वांग कापून. आता आता कापलेल्या वांग्यात पाणी ओतून घेऊ थोडं, म्हणजे धुवून घ्यायचं आपल्याला. हे वांग स्वच्छ धुवून घेतलंय बघा. आता चुलीवर कढई ठेवून घेऊ. आता फोडणीला तेल टाकून घेऊ कढईत. तेलात लसूण टाकून घेऊ. लसूण चांगला भाजलाय, वांग टाकून घेऊ. टाकून आता वांग चांगलं तळलंय त्याला. आता हळद टाकून घेते थोडी थोडी. आता मीठ टाकते चवीपुरतं, चटणी टाकते, कुठे बी टाकते त्यात लगेच. डाळ बी टाकून घेते ह्याच्यात लगेच. आता पाणी टाकून घेते त्याच्यात फोडणीत लगेच. आता लाल मिरचीचं वांग केलंय बघा. आता कोणाला हिरवी बी मिरची आवडते, पण आता ही पिवळं वांग आहे ते लाल मिरचीच छान लागतं बघा, म्हणून मी लालच टाकली चटणी. तेव्हा आता कसलं भाजी उकळते चांगली. आता भाजी चांगली उकळली. आता कोथिंबीर टाकू वरनं.
आता झाली भाजी, आता घेऊ काढून थोडी. हे झालं आपलं पिकलेल्या वांग्याचं डाळ वांग आणि ज्वारीची भाकरी. कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला.